आणि सविस्तर बोलू शकले असते, आणि त्यांच्याकडे तर मराठी भाषेचं लालित्य आहे, आमच्यासारखं कोरडे पण त्यांच्याकडे नाही आहे. असे शेलार सर, ज्ञानदेव खराडे सर आणि सत्यशोधक समाज संघ अहिल्यानगरचे सर्व पदाधिकारी आणि समोर अनेक मान्यवर आहेत. आमचे झावरे सर आहेत, बापू आहे, प्रशांत सर आहेत, चिंदिताई आहे, सेवा दलाचे आमचे शिवाजीराव आलेले आहेत, अनेक जण आहेत इथे. सर्व समोर बसलेले सर्व मान्यवर भावांनो आणि बहिणी, युनुसभाई तर आहेतच, कोर्टातून आलेत, आणि संध्याताई. मित्र, मी सत्यशोधक समाज संघ अहिल्यानगरचा मनापासून आभार मानतो की त्यांनी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या बरोबर एक संवाद करण्याची संधी मला दिली. एक विनंती फक्त करतो की ते माझ्या नावापुढे पुणे लिहितात, ते आता आपण बंद करूया. खरं आहे की मी अनेक वर्ष पुण्यात राहिलेलो म्हणून ते पुणे लिहितात, पण मग मला पाहुणा म्हटल्यासारखं वाटतं. आणि इथं अनेक संघटनांचे लोक आहेत. अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की मला आता इथेच थोडं संयोजकाच्या भूमिकेत जायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला मी बोललं पाहिजे असं काही मी अजिबात मानत नाही. म्हणजे मला माझं बोलणं आवडतं हे मला माहिती आहे, महाराष्ट्रावर मी जातही असतो, पण मी पुण्यात असताना एक अतिशय गंभीर प्रयत्न करायचो. म्हणजे मुद्दाम सांगतो की सतत आपण केवळ बाहेर बोलवतात म्हणून जाणं हे टाळून आपण संयोजक म्हणून कार्यक्रमाचं संयोजन केलं पाहिजे. महिन्यातून 2 कार्यक्रमांचं तरी संयोजन मी पुढाकार घेऊन पुण्यामध्ये करायचो. अतिशय बारीक सारीक नियोजन करून करायचो पुण्यात असताना. आत्ताही करतो, हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून सांगतो. आता 27 तारखेला पुण्यामध्ये SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या पुढाकारातून 4थी सत्यशोधक युवा परिषद होते, आणि ही परिषद, ही संपूर्ण संकल्पना माझी आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असेल की त्या सत्यशोधक युवा परिषदेमध्ये एकही भाषण होत नाही. म्हणजे ती संकल्पनाच तशी डेव्हलप केलेली आहे की एकही भाषण करायचं नाही, आणि वेगवेगळ्या संघटनांचे तरुण कार्यकर्ते येतात आणि ते सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्यशोधक विचार तिथं रुजवण्याचा प्रयत्न करतात. अगदी माझंही प्रास्ताविक 5 मिनिटाचं फक्त असतं, आणि त्याच्यानंतर केवळ अर्थात सर्वात शेवटी एक शपथ घेतली जाते, आणि त्या शपथ मोठी आहे. त्या शपथ मधून पूर्ण सत्यशोधक विचाराचा सार त्याच्याशी शपथबद्ध होण्याचं काम होतं. त्यामुळं मला स्वतःचा संयोजक म्हणून भूमिका बजावण्यात खूप आनंद आहे, आणि अहिल्यानगरमध्ये आता आलोय तर मला ती भूमिका नक्कीच बजावायला आवडेल. आज अनेक औचित्य आहेत आजच्या कार्यक्रमाला. त्यातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाक्त राज्याभिषेकाबद्दल अशोक सरांनी सविस्तर बोललेले, आणि दुसऱ्या बाजूला नंतर ज्ञानदेव सरांनी पण त्याची पुढची बाजू आणखी मांडलेली आहे. त्यामुळे मी एक बघणार आहे की जे शेलार सर बोलले, जे अशोक सर बोलले, ज्ञानदेव सर बोलले, ते मी शक्यतो त्याच्यात वेळ घालवणार नाही. आणि दुसरी गोष्ट, महात्मा फुले आणि त्यांचं एकूण काम याच्याबद्दल माहिती असणारे सर्वजण समोर बसलेले आहेत. त्याच्यामुळे ते सगळं जे माहिती आहे तेच परत सांगण्यातही मी वेळ वाया घालवणार नाही. एक 2-3 मुद्द्यांच्या आधारे सत्यशोधक विचारांची आजची गरज ही किती तीव्र आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार. त्याच्यातला एक मुद्दा तो शेलार सर बोललेले की कधीही या पुण्यावरून वेगवेगळ्या रस्त्याने तुम्ही बाहेर पडला की कुठल्या ना कुठल्या कारणाने तरुण हातामध्ये मशाल घेऊन चाललेले असतात, कधी पालखी घेऊन चाललेले असतात, कधी ते शिर्डीला चाललेले असतात, कधी आणखी कुठे चाललेले असतात. आणि हे सगळे तरुण खरं म्हणजे बेरोजगारीच्या विरोधातल्या मोर्चात असायला पाहिजेत, आणि ते तिकडं असू नयेत म्हणून खरं म्हणजे हे आहे. म्हणजे आपण परत त्या तरुणांना दोष देण्याचे कारण नाही, ते बेरोजगारी विरोधातल्या मोर्चात असायला नकोत म्हणून त्यांना इथे कुणीतरी कामाला लावलेलं आहे. आणि म्हणून याच्यातला जो शेलार सर जे म्हणाले ना की खरा मुद्दा जो आहे तो आचरणाचा आहे, सत्यशोधक विचारांच्या आचरणाचा आहे. आणि तो फक्त सत्यशोधक विचारांचाच नाही, तर मी अनेक वर्ष विचार करतोय की इथं बुद्ध होऊन गेले, आणि त्या बुद्धांनी एक रोकडा विवेकवाद या मातीमध्ये रुजवला, आणि बुद्धमय असा भारत झाला होता. त्या बुद्धांच्या आधी महावीरांनी एका प्रकारचा परिग्रह इथं रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अनेक जण येऊन गेले. संत कबीरांनी उत्तर भारतामध्ये
किती रोकटोक, म्हणजे आजही आपण तितकं रोकटोक बोलू शकत नाही, इतक्या रोकटोक भाषेमध्ये एक अत्यंत रोकडा विचार जो केवळ माणसाच्या हिताचा विचार करेल, जसं वामनदादा कर्डे म्हणतात की माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. तर माणसाच्या भल्याचा विचार फक्त कबीरांनी मांडला. बसवण्णांनी तर संपूर्ण आपली प्रतिष्ठा, आपली सगळी पद पणाला लावून जाती अंताची भूमिका आणि त्याचबरोबर अनुभव मंडपच्या नावाने एक लोकशाहीवादी भूमिका, एक पुन्हा विवेकवादाचा विचार इथं रुजवायचा प्रयत्न केला. संपूर्ण म्हणजे संत नामदेवांच्या मार्गदर्शनाखाली जो वारकरी संप्रदाय उभा राहिला, हे सांगावं लागतं बरं का. संत नामदेवांचं नाव ते घेत नाहीत, हे सगळे जे तिथं चाललेले लोक संत नामदेवांचं नाव घेत नाहीत, परंतु त्याचं सगळं क्रेडिट खरं तर संत नामदेवांचं आहे. तर नामदेवांच्या मार्गदर्शनाखाली उभा राहिलेला हा जो सगळा वारकरी संप्रदाय आहे, त्यानं भक्ती हीच कर्म हीच भक्ती ही भूमिका घेऊन किंवा मोक्ष स्वर्गाचं मोक्षाचं महत्व कमी करणारी भूमिका घेऊन एक विचार रुजवला. पण मग गडबड कुठं होते, त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकर आले, गडबड कुठं होते. आणि सगळं त्याच्या काळामध्ये रुजलेलं असताना माणूस पुन्हा वैदिकांच्या नादाला का लागतो, माणूस पुन्हा त्या खोट्या प्रतिष्ठेच्या नादाला का लागतो, हा एक मुद्दा मी थोडा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला जे कळलंय ते अर्थातच मला संपूर्ण सत्य सापडले असं काही माझा दावा नाहीये आणि तसा दावा असूही नाही. आणि आजच्या काळामध्ये तर इतक्या अनेक गोष्टींच्या बाबतीत सत्य शोधण्याची गरज आहे. म्हणजे कोणताही विचार आजच्या काळाशी सुसंगत असा जर का आपण विचार करून घेऊन पुढे जाणार नसू तर मग त्याचा इतिहास फक्त सांगण्यामध्ये काहीच अर्थ नाही. म्हणजे आजच्या काळात सत्य शोधन व्हायला पाहिजे असे कितीतरी मुद्दे आहेत समोर. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये एक वेगळा विचार, नवा विचार, शिक्षणाचा विचार, सर्वांना सामावून घेणारा विचार ते मुस्लिम समाजामध्ये कुठे दिसतोय की नाही का? फक्त हिंदुत्ववादी जे मुस्लिम समाजाचं चित्र समोर आणताय तेच मुस्लिम समाजाचं चित्र खरं आहे. आणि आमच्या सारख्याला जे फेसबुकवरून सारखं आव्हानात्मक भाषेत टोचलं जातं की तुमची हिंमत आहे का बोला, बघा बरं, तुम्ही सारखं आम्हाला शिकवता, तुमची त्यांच्याबद्दल बोलायची हिंमत आहे का, बघा बरं. हे जे मी तर दररोज फेसबुकवर फेस करतोय की बरे आले तुम्ही इथंच सांगायला, तिकडं तुम्हाला सांगायची हिंमत आहे का? काय आहे खरं? म्हणजे मुस्लिम समाजामध्ये हा विचार आहे की नाही, सत्य शोधन करण्याची गरज आहे. मी तर परवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार आमदारांचं शिबिर होतं की तिथे बोलताना म्हणालो की पुरोगामी माणसं मुस्लिम समाजातल्याबद्दल बोलत नाही, हेच एक फेक नॅरेटिव्ह आहे. हेच फेक नॅरेटिव्ह जाणीवपूर्वक पसरवलेलं आहे. पण हे सगळं आपण बोलूया, पण आजच्या विषयाचं नाव मी सुचवलेलं आहे, जे सत्यशोधक बनूया आणि आनंदी जगूया. तर याच्या पाठीमागे माझी काय भूमिका आहे ते त्या विषयाच्या बद्दल आधी बोलतो. मला म्हणजे आणि तो विषय का सुचला मला तेही सांगतो. म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची ज्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या झाली त्या पुलावरती आम्ही दरवर्षी 20 ऑगस्टला जमतो. केवळ अंधश्रद्धा समितीचेच लोक जमतात असं नाही, आमच्या त्या समितीचे हितचिंतक असलेले लोक जमतात. आणि मला वाटतं 13 साली हत्या झाली आणि त्याच्यानंतर 18 साली आम्ही तिथं जमलेलो असताना एका वृत्तवाहिनीचा रिपोर्टर तिथे आला आणि त्यानं मला थोडंसं खिजवल्यासारखा असा एक प्रश्न विचारला. तो त्याचा लाईव्ह चालू होतं आणि त्या लाईव्ह मध्ये मला प्रश्न विचारला त्याने की तुम्ही गेली 5 वर्ष झाली इथं जमता, दरवर्षी येता, दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचे जे सूत्रधार आहेत तिथले कुणाचे त्यांचा निषेध करता, मारेकऱ्यांना पकडलं जावं अशी मागणी करता आणि पुन्हा पुढच्या वर्षी येऊन तीच मागणी करता इथे, आणि पुन्हा तुम्ही पुढच्या वर्षी येऊन इथे निषेध करता, तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेला मी त्या रिपोर्टरला असं म्हणालो की हे बघ की निषेध व्यक्त करत राहणं हा काय आमचा छंद नाही किंवा निषेध व्यक्त करत राहणं हे काय आमच्या आवडीचं काम नाही. हे परिस्थितीने आमच्यावर लादलेली जबाबदारी आहे आणि जबाबदारीपासून पळ काढायचा नाही ही आमची मानसिकता आहे. त्यामुळे परिस्थितीने लादलेली जबाबदारी म्हणून जे चुकतंय त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करू. परंतु तू आता विचारलंच म्हणून सांगतो की आम्ही इथे येऊन जे बोलतो त्याचा तो आमचा अंतिम उद्देश जो आहे तो अंतिम उद्देश मात्र फार वेगळा आहे. म्हणजे सतत कुणाचा तरी निषेध करत राहावं हे आमचं नियमित कामही नाही आणि तो आमचं आवडीचं कामही नाही, तो आमचा छंदही नाही. आम्ही उभे आहोत मैदानामध्ये
ते या कारणासाठी की माणसांना सामूहिकरित्या आनंदाच्या गावाचा रस्ता सापडणं शक्य आहे. बघा मी काय म्हणतो की माणसांना सामूहिकरित्या आनंदाच्या गावाचा रस्ता सापडणं शक्य आहे. तो आनंदाच्या गावाचा रस्ता न सापडावा म्हणून जे मध्ये अडथळे आहेत, हे अडथळे दूर करण्याचं काम फक्त आम्ही करतोय. आम्ही अंतिमतः अशा समाजाचं स्वप्न बघतोय की जिथे प्रत्येक माणसाला निसर्गानं त्याच्यामध्ये जी हुनर दिले, निसर्गानं त्याच्यामध्ये जे कौशल्य देऊन पाठवलेले, निसर्ग कोणाही माणसाला टाकाऊ म्हणून पाठवत नाही. निसर्ग कोणताही माणसाला इथं बिनकामाचं म्हणून पाठवत नाही. वेगवेगळं कौशल्य असेल, वेगवेगळं हुनर असेल, पण निसर्ग तुम्हाला काहीतरी देऊनच पाठवतो. तर आमची सगळी धडपड ही आहे की ही व्यवस्था अशी उभी राहावी की जी व्यवस्था प्रत्येक व्यक्तीला आपल्यातलं ते हुनर विकसित करण्याची संधी देणारी असावी. संविधानाच्या प्रास्ताविकेमधली संधीची समानता हे वाक्य, हे शब्द हे माझ्या फार आवडीचे शब्द. म्हणजे मला जर कुणी कमी वेळ दिला संविधानावर बोलायला तर मी त्या संधीची समानता याच मुद्द्यावर फक्त बोलतो. कारण आमची हीच आमची धडपड आहे की निसर्गानं दिलेलं हुनर प्रत्येकाला विकसित करता यावं. आणि ते जे विकसित करणं आहे त्याचे दोन परिणाम घडतात की जर ती संधी मिळाली समान प्रत्येकाला तर त्या हुनर विकसित होण्यामुळं त्या माणसाचं मनुष्यत्व असं फुलून येतं, त्या माणसाचं माणूस पण उमलून येतं, त्याच्या मनुष्यत्वाचा प्रवास पूर्ण होतो आणि त्याच्यातून माणसाच्या उत्क्रांतीचा प्रवाह अधिक चांगल्या पद्धतीने बळकट होत सगळ्या माणसांना आनंदाच्या गावामध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून आमची सगळी धडपड तेवढीच आहे. तर महात्मा फुलेंचे जे अनेक अखंड आहेत, हे अखंड जर आपण काय झाले की महात्मा फुलेंची सुद्धा एक अत्यंत चुकीची प्रतिमा महात्मा फुलेंच्या विरोधकांनी निर्माण केली. म्हणजे महात्मा फुले हे ब्राह्मण द्वेष्टे होते ही जी प्रतिमा आहे, किंवा महात्मा फुलेंनी आयुष्यभर असाच जो आपल्यावर आक्षेप आहे की ते काय सतत काही कशाच्या तरी विरोधात होते की काय. खरं म्हणजे महात्मा फुले, सावित्रीमाई, फातिमा शेख या सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी महत्वाची कामं केली सुरुवातीच्या काळात, त्याचा जास्तीत जास्त फायदा या समाजातल्या ब्राह्मण समुदायाला झाला. म्हणजे मुलींच्यासाठीची जी पहिली शाळा काढली आणि त्याला धरून ज्या इतर शाळा काढल्या, याच्यामधल्या ज्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या त्या जास्तीत जास्त ब्राह्मण समाजाच्या होत्या. आणि ब्राह्मण समाजाच्या मुलींना शिक्षणाची एका संधी त्या सगळ्या त्यांनी करून दिली. किंवा न्हाव्यांचा संप घडवून आणला. ती जी केशवपनाची प्रथा होती ती बहुजन समाजात नव्हती, त्या ती ब्राह्मण समाजाच्या विद्वांच्या मध्ये होती केशवपनाची प्रथा. मला एक आठवते मुद्दाम ना की आमची मी जे सामाजिक कृतज्ञता निधीचं काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये शोषित समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा जो ट्रस्ट आहे तो श्रीराम लागू नेहरू फुले सदाशिव अमरापूरकर यांनी स्थापन केलेला ट्रस्ट आहे, ज्याचा मी आज कार्याध्यक्ष आहे. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते येतात. त्याच्या आणि वर्षातून एकदा आम्ही त्यांचं शिबिर घेतो, त्याच्यात ते अनुभव कथन करतात रिपोर्टिंग म्हणून. ते एकदा द्वारका पवार नावाच्या आमच्या जामखेडच्या पारधी समाजाच्या महिला आहेत, खूप छान काम करतात, त्यांना मानधन दिलं जातं. त्या रिपोर्टिंग करत होत्या. त्या रिपोर्टिंग करत असताना त्या इतक्या अशा उत्स्फूर्त ह्याच्यात म्हणाल्या ना की आधीच्या काही कार्यकर्त्यांनी महिलांच्या प्रश्नाबद्दल मांडलं होतं आणि त्या द्वारका पवार असं म्हणाल्या की खरं सांगू का, ही जी सगळी बायकांची कोंडी आहे ना, ही बायकांची कोंडी आमच्या पारधी समाजातल्या बायकांची नाही. नवऱ्याने आम्हाला जर 2 मारल्या ना आम्ही बी 2 कोणी 1 मारतो, 1 मारतो. ही कोंडी आहे ना, मग त्यांनी समोर बसलेल्या ही कोंडी तुमच्या बायकांची, तुमच्या बायकांना ते त्यांनी घरात ठेवले, तुमच्या बायकांना त्यांनी गोशामध्ये ठेवले, त्यांची घुसमट आहे. आम्ही भांडतो बी आणि आम्ही मार बी देतो, मार बी खातो, मार बी देतो. आता हा जो सगळा प्रकार आहे की केशवपणाची त्यांच्यात होती आणि त्याचा फायदा ब्राह्मण समाजातल्या सगळ्या ज्या महिलांना झालेला आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येते. पण महात्मा फुले यांनी अंतिमतः सगळ्या समाजाच्या भल्याचा विचार केला. ख्रिस्त मोहम्मद मानवे ब्राह्मणाशी घडावे पोटाशी बंधू परे, हे जो काय अखंड येतो तो काय असाच येतो काय. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळातलं हे जे सगळं काम आहे तो विकास होत 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 शेवटी जी अखंडांची रचना झालेली आहे त्या अखंडांच्या रचनेमध्ये तुम्हाला असे अनेक अखंड दिसतील. म्हणजे माझा फार मोठा लेख आहे त्या संदर्भातला एक, आणि
त्या लेखाच्या अनुषंगाने माझा आकाशवाणीवरती एक कार्यक्रम पण झालेला आहे त्याच्यावर, की काय सांगतात महात्मा फुलेंचे अखंड. ते निषेध तर करतात, ते चुकीच्या गोष्टींचा विरोधही करतात, परंतु शेवट मात्र ते माणसाचं जीवन आनंदी कसं होईल इकडे जातात. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय म्हणी धरा सर्व. पण पुढे त्याच्यात काय आहे त्या अखंडामध्ये, की न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, आनंद करावा, भांडू नये. ही जी शब्दरचना या माणसांनी केलेली ना अखंडांची, ती अशीच नाही आलेली. म्हणजे सगळा निषेध करताना सुद्धा ते काय म्हणतायत शेवटी, की सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय म्हणी धरा सर्व, न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा. आज आपण कंझ्युमेरिझमच्या विरोधामध्ये एक मांडणी करतोय, चंगळवादाच्या विरोधामध्ये एक मांडणी करतोय, आणि ती योग्यच आहे. परंतु त्या कंझ्युमेरिझमची एक सकारात्मक बाजू महात्मा फुले या अखंडात सांगून जात आहे, की न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा. न्यायाने म्हणजे काय, की जे तुझ्या हक्काचं तेवढंच घे, दुसऱ्याच्या हक्काचं उरबडू नकोस. न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, आनंद करावा, भांडू नये. आनंद करावा, आनंदाने जगावा. थोडे दिन तरी मध्य वर्ष करा. आणि मग त्या अखंडामध्ये पुढे पुस्तकाचं आणि शिक्षणाचं महत्व सांगितलं, की ते बहुजन समाजातच काम करत होते ना जास्तीत जास्त नंतरच्या टप्प्यात. त्यामुळे थोडे दिन तरी मध्य वर्ष करा आणि पुस्तक विकत घ्या. याला जोडून सावित्रीबाईंच्या ज्या कविता आहेत ना, त्या कवितांच्या मध्ये तर इतकं मानवी जीवनाला ज्या दररोज भेडसावणाऱ्या अडचणी आहेत, त्याच्यामध्ये आपण कसं जगतो. महात्मा फुल्यांनी सुद्धा नंतरच्या आपल्या अखंडांच्या मध्ये त्यांचा एक अखंड शेअर बाजाराबद्दल. त्यावेळेचा शेअर बाजार फार मोठा नव्हता, फार विकसित झालेला नव्हता, आणि तरी त्यांनी शेअर बाजाराबद्दल एक अखंड रचलाय. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की आळशाचा उद्योग, शेअर बाजार हा आळशाचा उद्योग आहे. जसं शेलार सर म्हणाले की एक पर्यायी कार्यक्रम दिलेला आहे, ते वैशिष्ट्य महात्मा फुलेंचं. बाकीच्या सगळ्या महामानवांच्या मध्ये महात्मा फुलेंचे वैशिष्ट्य आहे की ते निषेध करून थांबत नाही, तर ते नष्ट करण्यासाठी, ते संपवण्यासाठी, जे वाईट आहे ते संपवण्यासाठी पर्यायी कार्यक्रम देतात. तसं इथं सुद्धा शेअर बाजारात बद्दलच्या अखंडामध्ये आळशाचा धंदा असं म्हणून त्याचा निश्चित, त्याच्यात आणखी बरेच शब्द आहेत, मला ते सगळे अखंड पाठही नाहीयेत. पण आळशाचा धंदा असं म्हणत असताना पुढे मात्र ते लगेच दुसऱ्या अखंडामध्ये सत्य उद्योगा कायम लागला. शेअर बाजारामध्ये घरी बसून नुसते ते कागद, शेअर बाजारामध्ये खच कागदांचा असेल की नुसतं कागदांचं हे करून काहीतरी बसल्या जागेवर आळशाप्रमाणे पैसे मिळवण्याचा इच्छा करू नका, सत्य उद्योगाला लागा. आणि मग तो सत्य उद्योग म्हणजे काय, त्याचं वर्णन त्या अखंडामध्ये केलं, की हे काम तुम्ही करा. ते स्वतःही उद्योजक होते, त्यांनी युद्धाच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या वेगवेगळ्या ज्या गरजा होत्या त्याची कंत्राटं घेतलेली होती. कात्रजचा बोगदा तो बांधायचं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. हे सगळं म्हणजे त्यांनी नंतरच्या काळामध्ये, आज जसं आपण आपले अनेक उपक्रम राबवायला, उपक्रम काही एखादा करायचा म्हणलं की आपल्या समोर पहिलं हे येतं की देणग्या कशा गोळा करायच्या. महात्मा फुले यांनी आपल्या स्वतःच्या उद्योजकतेतून पैसा उभा केला, त्यांना स्वतःला देणग्यांचा प्रश्न भेडसावला नाही. आणि म्हणून मी त्या सगळ्या तपशिलात जात नाही, आपल्याला गरजच म्हणजे सुचलं तर मी तो जो माझा पूर्ण एक मोठा लेख आहे ज्याचा आकाशवाणीवर कार्यक्रम झाला की अखंडामधून समजलेले महात्मा फुले, त्याच्यातून मला जे कळलं तेच आहे की सत्यशोधक विचार हा शेवटी आनंदी जगण्याचा मार्ग सांगणारा विचार आहे. ही घोषणा पण म्हणजे मी आता अनेक ठिकाणी देत असतो, ही घोषणा ही मीच रचलेली घोषणा आहे की सत्यशोधक म्हणूया, आनंदी जगूया. हा विचार अंतिमतः आनंदी बनण्याचा मार्ग सांगणारा विचार आहे. पण आधी म्हणालो तसं की माणूस सामूहिकरित्या आनंदाच्या गावाचा रस्ता शोधू शकतो. सामूहिकरित्या आजही माणसं आनंदाच्या पाठीमागे धावतायत, आजही माणसं समाधानी होण्याच्या पाठीमागे धावतायत, धावतायत, ऊर फुटस्तवर धावतायत. एक तर त्यांचा म्हणजे मी त्या बाबतीत नेहमी एक वाक्य म्हणतो की आजूबाजूला जर बघितलं तर माणसं इतकी धावाधाव करतायत, इतकी धावाधाव करतायत आनंदी बनण्यासाठी. पण त्यांचं वर्णन करायचं जर ठरवलं आपल्या आजूबाजूच्या अनेक माणसांचं, तर आनंदाच्या शोधामध्ये दुःखाच्या गावाचा रस्ता पकडलेली माणसं दिसतात. आनंदाच्या शोधामध्ये दुःखाच्या गावाचा रस्ता पकडलेली माणसं आहेत. त्यांना जर सत्यशोधक विचारांची ही दुसरी बाजू आपण सांगू शकलो, सकारात्मकपणे सांगू शकलो की हा जो विचार आहे हा तुझ्या आनंदाचा विचार करतो,
हे मी का सांगतो लक्षात घ्या की आपली म्हणजे सत्यशोधक चळवळ असू दे, समाजवादी चळवळ असू दे, गांधीवादी चळवळ असू दे, आपल्या कार्यकर्त्यांचा सगळा फोकस आज समाजाकडे जाताना काय आहे? आपल्या कार्यकर्त्यांचा समाजाकडे जातानाचा फोकस असा आहे की समाज अडचणीत आहे आणि तू काहीतरी कर. मी फार तरुण असताना समाजवादी चळवळीमध्ये दिग्गज बसलेले असताना नानासाहेब गोरे आणि ते त्यावेळेला मी हा प्रश्न विचारला होता आडमोठ्या भाषेत जरा की ते समाज अडचणीत आहे आणि आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. हे जे आव्हान आहे या आव्हानामध्ये मी कुठे, म्हणजे मी त्या चौकटीत कुठे? समाज अडचणीत आहे या चौकटीत का मी त्या चौकटीच्या बाहेर आहे? मी त्या चौकटीच्या बाहेर नाहीये, लक्षात घ्या. पण आपलं सगळं फोकस आमचा विचार किती महत्वाचा आहे, आमचा विचार समाजाचे प्रश्न सोडवताना किती भारी, किती क्रांतिकारक आहे आणि आपल्याला चला आपल्याला ते प्रश्न सोडवायचे. हे जे सगळ्या परंपरा सांगतोय ना आपण, बुद्धाची परंपरा असेल, संतांची परंपरा असेल, सत्यशोधक परंपरा असेल, या परंपरेचा दावा हा नव्हता. या परंपरेचा दावा असा होता की आपण सगळे अडचणीत आहोत, चला आपण त्या अडचणीतून बाहेर पडूया. या दोन आव्हानामध्ये फार फरक आहे. संपूर्ण चळवळीला जे शहरी किंवा मध्यमवर्गीय स्वरूप येतं ना की त्याच्यात कुठंतरी त्या मांडणीत असा प्रश्न येतो की ज्यांचे प्रश्न आहेत ते कुठेतरी तिकडे आहेत आणि प्रश्न सोडवायला निघालेले इकडे आहेत. ह्या भूमिकेतच द्वैत आहे लक्षात. आणि ह्या भूमिकेतून प्रश्न नाही सुटत. आपले प्रश्न आहेत, चला सोबत चालूया, सोबत चालून आपले प्रश्न सोडवूया, हा दावा केलेला आहे आपल्या ह्या सगळ्या जुन्या चळवळीने. आणि म्हणून सत्यशोधक बनूया, आनंदी जगूया ही खरी आपल्या विचाराचा अंतिम टोक. मी आधी म्हणालो तसं गरज पडेल तेव्हा जाती प्रथा आडवी आली, जाती प्रथेचा निषेध करूया. गरज पडेल तेव्हा अंधश्रद्धा वेगवेगळ्या आडव्या येत आहेत, त्या अंधश्रद्धांचा निषेध करूया. व्यसनाधीनता आडवी आली, व्यसनाधीनतेचा निषेध करूया. पण याचा उद्देश काय? तर माणसाला सामूहिकरित्या आनंदी बनणं शक्य आहे. या प्रवासातली जाती व्यवस्था हा अडथळा आहे. म्हणून आम्ही जाती व्यवस्थेबद्दल बोलतोय, म्हणून आम्ही जाती व्यवस्थेचा निषेध करतो. अंधश्रद्धा हा माणसाच्या आनंदी बनण्यातला अडथळा आहे. त्या आनंदी हिरावून घेत आहेत माणसाच्या जीवनातला, म्हणून आम्ही अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये बोलतोय. त्यामुळे इतके महात्मा फुलेंचे सगळे अखंड जे आहेत ना, त्या अखंडांच्या मधून जसा निषेध दिसतो तसा मानवी जीवनाला अधिक आनंदी, अधिक सुखी बनवण्याचा मार्गही दिसतो. आणि ते आपल्याला शोधलं पाहिजे, ते मांडलं पाहिजे. त्याच्या बाजूनं ती भूमिका आपल्याला पुढे घेऊन गेली पाहिजे. महात्मा फुले आणि एकूणच सगळा जो सत्यशोधक विचार पुढे चालला होता त्याच्या 4-5 महत्वाचे मुद्दे. त्यातला पहिला मुद्दा की जन्माच्या आधारे कुणीही मोठा नसतो, जन्माच्या आधारे कुणीही छोटा नसतो. निसर्ग प्रत्येकाला काही ना काही देऊन पाठवत असतो. संधी मिळाली तर त्याला ती विकसित करता येते. ज्यांना नाही मिळत संधी त्यांचं निसर्गाने दिलेलं देणगी त्यांच्या मरणाबरोबर तशीच जाते. उत्क्रांतीच्या प्रवाहाचं नुकसान होतं. फार महत्वाचे विचार लक्षात घ्यायच्यात. व्यक्तीला संधी मिळणं आपण आज अधिकारांच्या बाजूने मांडतोय. सगळी चळवळ की शोषित समाजाला अधिकार मिळाले पाहिजे. अधिकाराच्या बाजूने होणारी मांडणी महत्वाचीच आहे. अधिकाराच्या बाजूने होणारी मांडणी जरी महत्वाची असली तरी व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे हे केवळ त्या व्यक्तीसाठी महत्वाचं नाहीये. आणि बाबासाहेबांनी ते छोटं जे पुस्तक आहे बाबासाहेबांचं, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती प्रथेचे विध्वंस, त्यांनी त्या अतिशय छोटं पुस्तक आहे आणि इतकं मूलभूत आहे. म्हणजे मी कार्यकर्त्यांना काही म्हणाले ना की काय करावं सुचत नाही, मी त्यांना 2 कार्यक्रम देत असतो की एकतर बाबासाहेबांचं संविधान सभेतलं शेवटचं भाषण हे वाच आणि तेवढंच भाषण समजावून सांगायचं काम करा, किंवा मग ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये मी आता जे बोलतोय ते मला कुठून सुचलंय? हे सगळं काय आपोआप येत नसतं, आपण पूर्वसुरूंच्याकडून वाचत असतो. तर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब जाती प्रथेबद्दल आणि पुढं आरक्षणाबद्दल बोलताना एक वेगळा विचार मांडताय की हे केवळ एका व्यक्तीच्या हक्कासाठी महत्वाचं नाहीये, तर हे एकूण समाजाचा गाडा योग्य दिशेनं जाण्यासाठी महत्वाचं. आणि मग मी महाविद्यालयामध्ये अनेक सांगायला लागलो की भारत हजारो वर्ष गरीब का राहिला, भारत हजारो वर्ष सतत मागे का राहिला. तर हजारो वर्ष या देशामध्ये समाजाचा गाडा चालवण्यासाठी जी माणसं शोधली जात होती ती एका कोपऱ्यातून शोधली जात होती.
समाजाचा गाडा जर नीट पुढे चालवायचा असेल तर त्या समाजामध्ये उपलब्ध असलेली सगळे हुनर शोधले पाहिजे, सगळी कौशल्य शोधली पाहिजेत. जर समाजाचा गाडा नीट पुढे न्यायचा असेल तर नजर सगळीकडे फिरवली पाहिजे, कोपऱ्या कोपऱ्यातली कौशल्य शोधली पाहिजेत. पण हजारो वर्ष या देशामध्ये एका कोपऱ्यातूनच माणसं निवडली जात होती आणि बाकीची जी सगळी हुनर आहेत, सगळी कौशल्य आहेत ही मारली जात होती. ज्या समाजामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट नीट होत नाही तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. जाती प्रथा आणि आरक्षण हा एका अर्थानं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा मुद्दा आहे की या देशामध्ये जे उपलब्ध कौशल्य, या देशामध्ये उपलब्ध क्षमता आहेत त्या सगळ्या क्षमतांचा वापर झालेला नाही हजारो वर्षात. आणि जर तुमच्या देशातल्या बहुसंख्य क्षमतांचा वापर होणार नसेल तर तुमचा समाज मागे राहिला, तुमचा समाज गरीब राहिला, याच्यात काय नवीन आहे. मग महात्मा फुले हे जेव्हा बोलतात की जन्माच्या आधारे कुणी छोटा नाही कुणी मोठा नाही, त्याच्यामध्ये हाच एक व्यापक विचार आहे की या समाजातली सगळी कौशल्य, सगळ्या क्षमता वापरात आल्या पाहिजेत तर तो समाज पुढे जाईल. फक्त त्या व्यक्तीच्या हक्काचा विषय नाहीये, समाजाचा गाडा नीट पुढे जाणं, उत्क्रांतीचा प्रवाह अधिक विकसित होऊन पुढे जाणं, याच्यासाठी समान संधी, याच्यासाठी सगळ्यांना संधी, हा सगळा मुद्दा महत्वाचा. त्यामुळं महात्मा फुले यांच्या मधला हा महत्वाचा मुद्दा आहे की जातीच्या आधारे, जन्माच्या आधारे जो भेदभाव आहे याचा निषेध आहे. दुसरा मुद्दा त्यांनी जो महत्वाचा लावला तो तर त्याच्याच पोटातला मुद्दा आहे की महिलांच्या शिक्षणाचा. आधी आबादी जर संधीविना राहणार असेल तर तुमच्या समाजाचं भलं होण्याची शक्यता नाही. स्त्री शिक्षणाचा विचार त्यांनी मांडला. तिसरा जो त्यांचा मुद्दा आहे तो मुद्दा जो त्यांच्या आधीच्या संत परंपरेनं खरं तर सोडवला होता, परंतु मी मगाशी म्हणालो तसं पुन्हा चक्रव्यूहात अडकतो तसा की संतांनी या देशामध्ये, या समाजामध्ये, किमान महाराष्ट्रामध्ये संतांच्या काळामधली जी परिस्थिती होती ती एका अर्थानं संपूर्ण वैदिक धर्म, यज्ञ संस्कृतीवर आधारलेल्या धर्माचं एक अतिशय मगरमिठी समाजाच्या भोवती पडलेली होती. आणि तुम्हाला जर परमेश्वराची आराधना करायची असेल तर तुम्हाला आमच्या माध्यमातूनच जावं लागेल. आणि मग ते संस्कृत भाषेचं सगळं गौडबंगाल निर्माण केलं होतं. देवाची भाषा संस्कृत, तुम्हाला ती संस्कृती येत नाही, तुम्हाला देवाची पूजा करायची आहे, तुम्हाला आमच्या मार्फत जावं लागेल, आम्हीच मध्यस्थ म्हणून काम केलं तरच तुमच्या भावना देवापर्यंत पोहोचू शकतील. या सगळ्या पार्श्वभूमीवरती यज्ञ संस्कृतीचा निषेध म्हणून संतांनी ईश्वर आणि भक्त याच्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही, तर आपलं काम करत राहणं आणि काम करत असताना हरीच्या नामाचा उच्चार करत राहणं हीच भक्ती आहे. मला वाईट वाटतं की माझी आई जोपर्यंत होती तोपर्यंत ती जी ही वाचायची, काय म्हणतात त्याला, गाथा नाही, हरिपाठ वाचायची. तिलाही खरं मला नीट समजून नाही सांगता आलं आणि मी कधी गंभीरपणे घेतलं नाही. आता नंतरच्या टप्प्यावरती जेव्हा मला हरिपाठाची रचना कशी झाली हे जेव्हा मला कळलं तर हरिपाठाची रचना ही एका प्रक्रियेतून झालेली लक्षात घ्या. हरिपाठातले वेगवेगळ्या ज्या रचना त्या सुद्धा ऍक्शन आणि रिॲक्शनच्या स्वरूपात आलेल्या आहेत त्या. म्हणजे संत परंपरेनं जेव्हा हे सांगायला सुरुवात केली की तुम्हाला जर पुण्य मिळवायचं असेल तर काही यज्ञ करायची गरज नाही, पुण्य मिळवायचं असेल तर कुठल्याही प्रकारचा अभिषेक किंवा देवदेव तासनतास देवदेव करत बसण्याची सुद्धा गरज नाही. तुमचं काम करत असताना तुम्ही हरिनाम उच्चारण करत राहा, तुम्हाला पाहिजे तेवढं पुण्य मिळेल. त्याच्यामुळं ज्यांची दुकानदारी बंद झाली किंवा ज्यांच्या दुकानदारीला त्याच्यामुळे धोका निर्माण झाला त्यांनी मग एक उलटा आर्ग्युमेंट करायला सुरुवात केली की हा ते सगळं ठीक आहे की म्हणजे पुण्य वगैरे मिळेल हरिनामाच्या उच्चारणाने, परंतु ते तुझं आजपर्यंत जे तू पाप केलंस त्याचं काय करायचं. मग ते पापाचं निराकरण करण्यासाठी तरी तू एक यज्ञ कर ना आणि दे आम्हाला. मग हरिपाठातली पुढची रचना आलेली त्याला काउंटर करण्यासाठी. लक्षात घ्या हे काही केवळ कवी नव्हते, संत केवळ कवी नव्हते, ते समाजात काम करत होते. आणि मग पुढून ह्याला प्रतिसाद म्हणून ते आले. याचे सगळं मला अर्थातच ते पाठ नाही करते, पाठ व्हायला पाहिजे, पण पुढचा जो हरिपाठामधला आहे की ते असं आहे की जळतील पापे, म्हणजे त्याच्यातही मध्ये एक स्टेज आहे की हरिनामे उच्चारता जळतील पापे अशी एक रचना आहे. त्याच्यावर समोरून रिॲक्शन आली की हा ठीक आहे तुझी म्हणजे या जन्मातली पाप जळतील हरिनामाच्या उच्चारणाने, पण तुझ्या मागच्या जन्मातल्या पापाचं काय करायचं.
त्याच्यासाठी तरी तू यज्ञ कर. आणि मग तो परत एक रचना आली की जळीत पापे जन्मजन्मांतरीची. हरिपाठामध्ये ती रचना आहे बघा की हरिनामे उच्चारणा जळतील पापे जन्मजन्मांतरीची. त्यामुळे हे सगळं दिलं होतं, तरी पण पुन्हा आपण त्या संतांचा प्रभाव कमी झाला, पेशवाई अवतरली आणि मग पेशवाईच्या ह्याच्यामध्ये आपण परत त्या चक्रीवात अडकलो. महात्मा फुलेंना परत येऊन सांगावं लागलं की बाबांनो, ह्या सगळ्या कर्मकांड म्हणजे हे तुझ्यासाठी नाहीये, हा त्याच्या पोटा पाण्याचा व्यवसाय आहे, तर कर्मकांड करण्याची गरज नाही. आणि मग त्यांनी एक अतिशय निरपेक्ष अशी निर्मिकाची कल्पना मांडली. पाप पुण्याच्या भीतीनं, स्वर्ग नरकाच्या दहशतीनं हे जे सगळं चाललेलं आहे, हे सगळं थोतांड आहे. हे पाप पुण्य स्वर्ग नरक ह्या थोतांड कल्पना आहेत आणि हे त्याच्या पुरोहितानं आपलं पोट भरण्यासाठी निर्माण केलेले आहेत. त्याच्यावरती महात्मा फुल्यांना पुन्हा अखंडही रचावे लागले आणि त्याच्यावर भूमिकाही घ्याव्या लागल्या, त्याच्यावरती काम करावं लागलं. हे का घडतं पुन्हा पुन्हा, हा खरोखरच विचार करण्याजोगा मुद्दा आहे. त्यामुळे हे सगळं महात्मा फुले करत असताना मगाशी म्हणालो तसं महात्मा फुल्यांनी पर्यायी कार्यक्रम दिले. लग्न कसं करायचं, सत्यशोधक विवाह पद्धती दिली. का बरं आजही आपल्याला आपल्या लग्नामध्ये पुरोहित गरजेचा वाटतो, का पुरोहित बोलावं असं वाटतो? शेलार सर नाही तर इथे, पण मला वाटतं वर्षभरापूर्वी मी बातमी वाचली होती की शेलार सरांच्या कुटुंबामध्ये जे लग्न झालं होतं ते त्यांनी वाजत गाजत सत्यशोधक पद्धतीने केलं होतं. आणि वाजत गाजत करावं बरं का, म्हणजे लग्नाला 4 माणसं बोलवावी ही पुणेरी कल्पना आहे. पुण्यातल्या माणसांचे पै पाहुणे तेवढे असतील, आपले पै पाहुणे भरपूर असतात आणि त्याला बोलवलं पाहिजे. तर लोकांच्या घरी जाऊन नुसतं खायचं ना आपल्या घरी बोलवायचं नाही, त्याला काय अर्थ नाही. त्यामुळे माणसं आपल्या ऐकतील म्हणून करा. मी म्हणेल की फार भारी जेवण घालू नका, साधं जेवण घाला, पिठलं भाकरी घातली चालेल, पण पै पाहुणे सगळे बोलवले पाहिजे. त्यामुळे सगळे बोलवून सत्यशोधक पद्धतीनं लग्न आम्ही करतोय. पुण्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचे लग्न आम्ही आता हजार लोकांच्या उपस्थितीत करतोय. काही लग्न गावात जाऊन करतोय की गावात पोहोचू दे सत्यशोधक विचार करतोय. पण आपण महात्मा फुलेंनी अशा अनेक बाबतीत कार्यक्रम दिलेले होते. अनेक बाबतीत वास्तुशांत कशी करायची त्याच्या बाबतीत कार्यक्रम दिलेले आहेत. आता आज मला आठवण होते नगरमध्ये नेहमीच विठ्ठल बुलबुलेंची, म्हणजे विठ्ठल बुलबुले इथे होते तेव्हा ते एकदा पुण्याला मला भेटायला आले. म्हणजे सर घर बांधून झाले आणि काय करावं सुचत नाहीये, घरचे फार आग्रह करत आहेत की त्याची वास्तुशांती करायची आणि मला तर ते पटत नाही. आणि मग तो आणखी काही जणांशी बोलला, माझ्याशी पण बोलला आणि मग विठ्ठल बुलबुलेच्या घराचं जे उद्घाटन झालं ते फार अभिनव पद्धतीने झालं होतं. त्याची पत्रिका अशी होती, मी फार तपशिलात जात नाही त्याच्या, परंतु त्यातूनच कळेल तुम्हाला की ती पत्रिका अशी होती की कोणाही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपलं स्वतःचं घर होणं हा एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो. आणि हा आपल्या जीवनातला आनंदाचा क्षण मित्र आणि पै पाहुण्यांच्या सोबत शेअर करणं ही मानवी प्रवृत्ती लक्षात घ्या. बहुजनांची मानवी प्रवृत्ती की आपल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण पै पाहुणे मित्र यांच्यासोबत वाटून घ्यावा. तर आमचं घर झालंय आणि म्हणून या तारखेला इतक्या वाजता घराच्या तिथे माझ्या घरासाठी जे हात राबले त्या राबलेल्या हातांचा सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे, आपण या. दोन्ही लोक आले, ते सत्कार झाला प्लंबरचा, गवण्याचा आणि ते तुमच्यापैकी काही जण असतील त्या कार्यक्रमाला. आणि हे जे पर्याय आहेत हे सगळे सत्यशोधक चळवळीतून आलेले पर्याय आहेत लक्षात ठेवा. त्यामुळे मी मगाशी म्हणालो की जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेच सगळं सांगत बसणं की वेळ नाही घालवणार, परंतु हे जे पर्याय आहेत त्या मुद्द्याकडे मी आता सांगतो. त्याच्यावरती पण विठ्ठलच्याच एका अंकामध्ये आणि विठ्ठलनीच आग्रह केला म्हणून एक दीर्घ लेख लिहिला होता की ही सांस्कृतिक ज्या परंपरा आहेत ते आपली आजच्या विषयाशी तो संबंधितच असा आहे की माणसाची मूळ जी प्रवृत्ती आहे ना ती मूळ प्रवृत्ती ही तशी थोडीशी उत्सवप्रिय असते. आता ते उत्सव विवेकी पद्धतीने साजरे व्हावेत हे वळण देण्यामध्ये अलीकडच्या काळात आपण कमी पडतो. पण माणसाच्या जीवनातल्या उत्सवप्रियतेला लगाम घालण्याची गरज नाही. सगळं कोरडेपणाने व्हावं ह्याची गरज नाही. मानवी जीवनामध्ये हे जे आनंदाचे थोडेफार क्षण असतात ते उत्सवप्रिय असणं याच्यात काही चूक नाही. पण पुरोहितशाही अस्तित्वात येण्याच्या आधी, पुरोहितांचं सगळं गौडबंगाल अस्तित्वात येण्याच्या आधी जे आपले पूर्वज होते, या आपल्या पूर्वजांनी ज्या अनेक प्रथा परंपरा सुरू केल्या, म्हणजे मी खरं म्हणजे इतिहासाचे अभ्यासक नाही किंवा नाही, परंतु मी विचार करतो आणि विचार करून मला जे जाणवलंय ते असे
की आपल्या पूर्वजांनी ज्या अनेक प्रथा परंपरा निर्माण केल्या, या प्रथा परंपरा निर्माण करण्याच्या मागे दोनच उद्देश होते. एक उद्देश होता की मी माणसांच्याकडे जाणं आणि माणसांनी माझ्याकडे येणं, याला काहीतरी निमित्त लागतं. नाही तर आपण भेटल्यानंतर एकदा या ना घरी, हे बोलतो ना आपण, एकदा या ना घरी, हे जे वाक्य आहे ना, हे कोणी सिरियसली घेत नाही, बरोबर. एकदा या ना घरी कोणी सिरियसली घेत नाही. पण मला लोकांच्याकडे जायला आणि लोकांनी माझ्याकडे यायला काहीतरी निमित्त लागतं, आणि ते निमित्त या प्रथा परंपरांच्या रूपानं आपल्या सगळ्या पूर्वजांनी तयार केलं. एक. आणि दुसरं की ज्या निसर्गाबद्दलचं कुतूहल आपल्या पूर्वजांना होतं आणि विज्ञानाचे तपशील अजून विकसित झालेले नसल्यामुळं ज्या निसर्गाबद्दलचं ते कुतूहल शमत नव्हतं, त्या निसर्गाबद्दल आपले पूर्वज कृतज्ञता बाळगत होते. आणि त्याच्यामुळं बहुतेक बहुजनांच्या मधले जे सण उत्सव आहेत, हे सण उत्सव एका बाजूला सामूहिकता जपण्यासाठी आहेत, मी लोकांच्याकडे जायला, लोकांना माझ्याकडे बोलवायला, हे एक उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश आहे की ज्या निसर्गानं आपलं भरण पोषण केलेलं आहे आणि ज्या निसर्गामध्ये शेवटी आपली माती होणार आहे, त्या निसर्गाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या प्रथा परंपरा. त्यामुळं सगळ्या जुन्या प्रथा परंपरा आपल्या पूर्वजांनी या दोनच उद्देशाने केलेल्या आहेत. जर त्याचा सगळी खोल जात गेलो, नंतरच्या टप्प्यावरती पुरोहितशाहीनं आपल्या उदरभरणाचा, आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निर्माण केलेलं कर्मकांड हे त्याच्याबरोबर जोडले. लक्षात घ्या. मग तो दसऱ्याचा सण असो, नवरात्र असो, किंवा नागपंचमी असो, किंवा आणखी काही असो, अनेक त्याच्यात गेला तर नवीन आलेले सण सुरू झाले, मी परंपरेनं आले चालत आलेले सणाबद्दल पुरोहितशाहीनं नंतरच्या टप्प्यावर कर्मकांड जोडले त्याच्याशी. आणि आपण युरोपमधून आलेल्या आधुनिकतेच्या संकल्पनाच्या मागे लागून, म्हणजे चुकीच्या असं मी म्हणत नाही, पण त्याला आपल्याला नीट समजून नाही घेता आलं, पण युरोपमधून आलेल्या आधुनिकतेच्या चुकीच्या संकल्पनाच्या प्रभावाखाली मागचे 100-1 वर्ष आपल्याला चालत आलेल्या परंपरांच्या मधलं काय नाकारायचं आणि काय स्वीकारायचं हा विवेक आपण पाळला नाही. मागचे 50-60 वर्ष आपण सरसकट आम्हाला विज्ञान कळले, म्हणजे कोरडं विज्ञान. कोरडं विज्ञान कामाचं नाहीये. विज्ञानाच्या जोडीला जेव्हा विवेक जोडला जातो तेव्हा ती परिपूर्ण आयडियोलॉजी होते. कोरड्या विज्ञानाच्या मागे लागून आपण सरसकट आमच्या पूर्वजांनी जे केले ते चुकीचे म्हणून नाकारत गेलो. परंतु ते नाकारण्याच्या नादात आज आपली अवस्था अशी झाली, म्हणजे जे पुरोगामी म्हणत होते की आपण फक्त सभा संमेलनामध्येच भेटतो. सभा संमेलनाच्या व्यतिरिक्त आपल्या भेटीगाठीचं कारण काय आहेत? कुठलीच कारण. ती कारण ज्या प्रथा परंपरांची होती ती सरसकट आपण नाकारली, आणि ती नाकारण्याची गरज नव्हती सरसकट. मी हे फार जबाबदारीने बोलतोय की त्याच्यात आलेलं जे विषमतामूलक असेल नाकारलं पाहिजे, त्याच्यात आलेलं जे अवैज्ञानिक आहे नाकारलं पाहिजे. पण साधी लग्नाची परंपरा घ्या बहुजनांची, त्याच्यामध्ये जो लज्जा होम आलाय, यज्ञ संस्कृतीचं प्रतीक म्हणून आलाय, त्या यज्ञाच्या पाठीमागची अवैज्ञानिक भावना आहे, लज्जा होम नाकारलं पाहिजे. कन्यादानाची परंपरा आली आहे, ती बाईला कुठेतरी वस्तू मानणारी परंपरा आहे, कन्यादान म्हणून देते कुठेतरी, ती कन्यादानाची परंपरा नाकारली पाहिजे. परंतु आपल्या बहुजनांच्या लग्नामध्ये जर तुम्ही सहज, म्हणजे आम्ही जी सत्यशोधक लग्न पार पाडतोय आता, त्याच्यामध्ये मी हा मुद्दा आम्ही त्याच्यात आणलाय आता. कोणता? की आपल्या आधीचं लग्न, बहुजनांची जी लग्न परंपरा होती ती केवळ नवरा आणि नवरी दोन जीवांचं मिलन अशा पुरती नव्हती, तर ते परिवारांचं मिलन होतं. आणि म्हणून त्या लग्नामध्ये आत्याबाईला रोल होता. लक्षात घ्या, आपल्या लग्नांच्या मध्ये आत्याबाईला रोल होता, करवलीला म्हणजे बहिणीला रोल होता, मेवण्याला कानपिळ्याच्या निमित्तानं का होईना रोल होता, मामाला रोल होता. ही तलवार हातात घ्यायची जी परंपरा आहे ती ते यज्ञ संस्कृतीच्या रक्षणासाठी म्हणून आली. ती तलवारीची गरज नाही आज तलवारीची गरज नाही. म्हणजे ते जे दानव आहेत ते यज्ञ तोडायला येतात म्हणून तलवार घेऊन उभं राहायचं, त्याची ते चुकीच आहे. पण नातलगांना रोल देणारी सत्यशोधक परंपरा, म्हणजे आम्ही जे लग्न लावली आता 7-8 त्याच्यामध्ये आम्ही या पद्धतीची रचना करतो की आता मुलाच्या मामीनं स्टेजवर यावं, मुलीच्याही मामीनं स्टेजवर यावं, आणि त्यांनी दोघींनी एकमेकाला 2 रोटी भेट द्यावी, किंवा मुलीच्या आत्यानं यावं, मुलाच्या आत्याने यावं, आणि मग पुस्तकं असतातच आपल्याकडे, ही पुस्तकं द्यावी. ते
रोल आहेत आपल्याला कारखान्यामध्ये, आपण नोंदणी पद्धतीने विवाह करण्यामध्ये हे विसरून गेलो की अरे ते रोल असल्याशिवाय कसं. म्हणजे मला हे जाणवलं कधी जवळजवळ 20 वर्षापूर्वी माझ्या 2 भाच्याची लग्न नोंदणी पद्धतीने केली. त्यावेळेला आष्टी तालुक्यातला एक नातेवाईक आला होता आणि तो नंतर मला म्हणला, आम्हाला काय खायला बोलवलंय का प्रत्येक. तू काय केलंस, तू काय करायचं तिथं सगळं स्टेजवर शपथ घेतली, आम्हाला काय फक्त खायला बोलवलं का. त्यावेळेला मला क्लिक झाले अरे हा रोल मागतो, म्हणजे हा विरोध नाही करत आहे माझ्या, हा रोल मागतो. हे जे सगळी पर्यायी हे आहे ना ती आपल्याला अधिक म्हणजे आता हे पहा, महामानवांचे आदर्श मानायचे असतात, परंतु महामानवांनी जे सांगितलं तिथंच तुम्ही थांबले तर याचा अर्थ तुम्ही कर्तृत्वहीन आहात. तुम्ही जर कर्तृत्वहीन नसाल तर तुम्हाला महामानवांचा विचार अधिक उन्नत, अधिक विकसित करून पुढे नेता आला पाहिजे, तर तुमच्या त्या आदरभावाला काही अर्थ नाही. तर बापजात्यांच्या पुण्यावरच बसणारे आणि ती संपवणारे जे असतात, तसं महामानवांची पुण्यावर बसणारे आपण कार्यकर्ते होणे असं वाटत आपल्याला ते अधिक विकसित करून पुढे नेता आलं पाहिजे. आणि ती खूप अंगाने करण्याची गरज आहे. याचं कारण की माणसांना भेटण्याचे, एकत्र येण्याचे हे संपलंय. हे तीव्रतेने मला कधी जाणवलं तेही सांगतो. राजेंद्र होरा नाव अनेकांना माहित असेल, पॉलिटिक्सचे प्रमुख, मुंबई पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे पॉलिटिक्स विभागाचे विभाग प्रमुख आणि पुरोगामी विचारांचे भाष्यकार हे राजेंद्र होरा यांचं निधन जेव्हा झालं तेव्हा बाबा आढाव आणि मी याच्यामध्ये पुण्याच्या स्मशानभूमीमध्ये आम्ही गेलो. तिथं गेलो तर ते जे दिसलं आम्हाला ते असे की राजेंद्र होरा आमच्या चळवळीचे मार्गदर्शक आणि राजेंद्र होरांच्या जातीनं, जात समाजाच्या लोकांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची सगळी प्रक्रिया हातात घेतली. राजेंद्र होरांच्या अंत्यविधीची सगळी प्रक्रिया त्यांच्या जातीच्या समाजाने हातात घेतली होती आणि मी आणि बाबा आढाव तिथं मागे हात बांधून पाहुण्यासारखं होतो. मी विचार केला हा आपला माणूस आहे, हा आपला चळवळीचा माणूस आहे आणि तो मेला, त्याच्या आयुष्यातला जो शेवटचा प्रसंग आहे हा, तिथं आम्ही चळवळ म्हणून कुठंच नाही होतो. तिथं तर जात समाज आला. पण लग्न असेल किंवा मयत असेल, इथं जात काम करते. लक्षात घ्या, जे संपवायचंय ना तुम्हाला त्याचं क्रेडिट काय तेही शोधावं लागतं. माणसं का त्याला शोधतात की ही जे आनंदाचा प्रसंग आणि दुःखाचा प्रसंग दोन्ही वेळेला जात तुमच्या समोर येते. म्हणजे तो माणूस काय म्हणला आयुष्यभर ते विसरून येते जात. मग आमची पुरोगामी जात झाली, जात हा शब्द आता वाईट अर्थाने घेऊ नका, पण पुरोगामी म्हणून आम्ही समाज म्हणून एकत्र आलो का की आम्ही लग्नाला एकत्र असू आणि माहितीलाही आम्ही एकत्र. मला असं वाटतं त्यांना कमी वेळ मिळालाय. जे शेलार सर म्हणाले की पक्षाघात झाला होता आणि त्यावेळेला पक्षाघात झालेल्या हाताने त्यांनी ते सत्यशोधक सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले आहे, त्याच्यात ते काही काही पर्याय त्यांनी दिलेले, त्यांना कमी वेळ मिळाला होता. आपल्याजवळ वेळ आहे, आपल्याला हे सगळे सांस्कृतिक पर्याय अधिक विकसित करून आणि ते राबवावे लागतील, ते करावे लागतील. शेलार सर तुम्ही बाहेर गेला होता तेव्हा तुमच्या कुटुंबातल्या सत्यशोधक लग्नाचा मी उल्लेख केला होता. हे मोठ्या प्रमाणात आपल्याला करावं लागेल, तर मग सत्यशोधक विचारांची आपल्याला जे नातं सांगायचंय ते नातं आपण अधिक ठामपणे सांगू शकू असं मला वाटतं. एक जो मी मगाशी उल्लेख केलेला जो प्रश्न माझ्या मनात सतत आलेला आहे की इतक्या परंपरा होत गेलेल्या आहेत, परंतु त्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या स्वरूपासारखं पुन्हा 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 आपण वैदिकांच्या चक्रवामध्ये का आहे, पुन्हा पुन्हा ते वैदिक प्रभावी का ठरतात. पुन्हा पुन्हा आज जो प्रश्न आहे ना की मनुवाद्यांनी आरक्षण संपवण्याचं एक षडयंत्र आखले, लक्षात घ्या. आणि मी आता आज तो विषय नाही संविधानाचा, नाहीतर मी खूप विस्ताराने मांडतो, ते नाही मांडणार मी विस्ताराने, पण एक विचार करा की साधारण 2000 किंवा 2005 सालापर्यंत या देशामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावर जे काही घडत होतं ते आपण करतो. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण करतो. मागच्या 15 वर्षांमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरती जे घडतंय त्याच्यात आपण कुठेच नाही. आणि शिवाय त्याच्याबद्दल अनेक वेळेला आपल्याला भूमिका घ्यायला सुद्धा अडचण येते. एक वाद लावून देतात बारामतीच्या सभेमध्ये 2014च्या इलेक्शन मध्ये की धनगर सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आदिवासी मध्ये आम्ही घालून समोर बसलेले टाळ्या वाजवतात. कोणतीही नवी जमात शेड्यूल्ड ट्राईब्स मध्ये जर घालायची असेल तर त्याच्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती व्हावी लागते
महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय होतच नाही, इतकं पण आम्ही लक्षात घेतलं नाही. आमचे तारणार आले असं म्हणून, आणि त्याच्यानंतर 100 कॅबिनेट झाल्या, पण नाही घडलं. धनगर समाज आदिवासीमध्ये जाणं नाही घडलं. पण एक वाट लावून दिली, आदिवासींना कामाला लावलं, धनगरांना कामाला लावलं. तशी आता दुसरी वाटी लावल्यात यांचे जे सगळे अंगे फिरतायत त्यांनी, की अमुकला एसटी मध्ये घाला, तमुकला इकडे करा. यांच्या खिशातलंच आरक्षण आहे. ते सगळे निर्णय घेत सुटले की इकडे याला घाला, तिकडे त्याला. पण आपल्याला त्या भूमिका घेता येतात का? नाही घेता येत ना. कारण हे अत्यंत हुशारीनं आपल्याला लक्षात घ्या, हे एका लॅबोरेटरी मध्ये बसून हे षडयंत्र आखलं गेलेलं आहे. आणि ते षडयंत्र या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आहे की वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर राज्यघटना पुनरावलोकन समिती आणली आणि त्या समितीला सगळ्या संविधान समर्थकांनी ताकदीनं विरोध केला. आम्ही रस्त्यावर उतरलो, तुम्ही उतरलात, आणि ती समिती वाजपेयींना गुंडाळावी लागली. राज्यघटना पुनरावलोकन समिती किंवा आरक्षण संपवा अशीच भूमिका होती त्यांची 2000 सालामध्ये. नको आरक्षण ही भूमिका होती. पण अनुभवातून लक्षात आलं की आरक्षण संपवा थेटपणे अशी भूमिका घेतली तर अडचण होती. जो पक्ष खासगीत आपल्याला पाठिंबा देतोय आरक्षण संपवायला, त्यालाही जाहीरपणे आरक्षणाच्या पाठिंब्याचीच भूमिका घ्यावी लागती. हे अनुभवातून शिकणारे शत्रू आपले, त्यांनी अत्यंत हुशारीने षडयंत्र आखलं की आता थेट विरोध करायचा नाही, तर हे संपेल अशी रचना आखायची. आज जी आरक्षणाची अनेक नवीन आंदोलन आहेत, नव्यानं आरक्षण मिळावं म्हणून आहेत, प्रवर्ग बदलावा म्हणून आरक्षण आहे, किंवा आमच्या प्रवर्गामध्ये आम्हाला स्वतंत्र हिस्सा तोडून द्या, वर्गीकरण करून म्हणून आंदोलन आहे. ह्या सगळ्या आंदोलनामध्ये येणारे जे लोक आहेत हे भाबडे लोक आहेत, प्रामाणिक लोक आहेत. मी त्यांना दोष देणार नाही. ही सगळी आरक्षण जरी आंदोलनाच्या मागणीची असली तरी त्याचा मूळ हेतू मात्र आरक्षण संपवण्याचा. त्याचा मूळ हेतू आरक्षण संपवण्याचा. आणि तिकडे चाललंय आता लक्षात घ्या, संपूर्ण जनमानस तिकडे चाललंय. म्हणजे आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरी मिळवलेले महाभाग सुद्धा काय जाऊ दे आता, काय कशाला जातीच्या आधारावर. अरे अन्याय जर जातीच्या आधारावर झाले तर त्याचं निराकरण जातीच्याच आधारावर होणार नाही. पण तिचा आर्थिक निकष कसा येईल? जर अन्याय जातीच्या आधारावर झाले तर निराकरण जातीच्या आधारावरच होईल. पण एक मोठं षडयंत्र आखले आणि सगळे बहुजन त्याला बळी पडतायत. आपण काय मागतोय हे लक्षात येत नाहीये. आणि इकडं भांडण लावून दिली, मराठा ओबीसी, धनगर आदिवासी, महार मातंग सगळी भांडण लावून दिली. आणि इकडं काय चालू आहे? इकडं सर्रास खासगीकरण चालू आहे. त्या खासगीकरणातून सगळ्या सरकारी संधी, शिक्षणातल्या सुद्धा आणि नोकऱ्यातल्या सुद्धा सगळ्या सरकारी संधी किती कमी झाल्यात, म्हणजे संपत आल्यात. म्हणजे जे आहे ते संपत चाललंय. मी रोखोक बोलतो महाराष्ट्रभर तरुणांची की अरे तुम्ही ज्याच्यासाठी भांडताय ते शिल्लक राहील याच्यासाठी तरी थोडा आवाज उठवा. जे शिल्लकच राहणार नाही त्याच्यासाठी एकमेकाचे गळे धरताय तुम्ही. धरा गळे एकमेकाचे, पण ते शिल्लक राहावं हे पण बोला ना. का त्याच्याबद्दल न बोलता तुम्ही एकमेकाचे गळे पकडतायत. आज काय परिस्थिती आहे सगळीकडे मराठा ओबीसी. हे मनुवादी षडयंत्र आहे. आणि सत्यशोधक विचार पुढे घेऊन जायचा म्हणजे आरक्षण संपवण्याचं षडयंत्र काय आहे हे सत्यशोधन केलं पाहिजे. सरकारी संधी कमी कमी होत चालल्यात, याच्यातून कोणीतरी आरक्षण संपवतंय काय हे सत्यशोधन केलं पाहिजे. मुस्लिमांच्या मध्ये नवा विवेकवादी विचार कुठे जिवंत आहे का नाही, आणि काहीतरी माणसं त्याच्या पाठीशी उभी राहतायत की नाही. का मुसलमान म्हणजे एक अशी काही राक्षसी प्रतिमा डेमोनायझेशन केले संपूर्ण मुस्लिम समाजाचं, हे खरं आहे का हे सत्यशोधन केलं पाहिजे. मुस्लिम समाज हा याच मातीत जन्माला आलेला आणि तो सुद्धा याच मातीत मिसळणार आहे. त्याला या मातीतले भारतीय म्हणून हक्क, याच्याबद्दल आधी बोला ना. भारतीय म्हणून त्याच्या हक्काबद्दल आधी बोला आणि मग त्याच्यातल्या मुस्लिम समाजातल्या उणिवांच्या बद्दल बोला. पण हे करायचं नाही. म्हणजे मुस्लिम समाजातल्या उणिवा दूर व्हाव्यात हा उद्देश नाही, हा उद्देशच नाहीये. तर मुस्लिम समाजाला सतत लक्ष करता यावं म्हणून मुस्लिम समाजातलेही प्रश्न जिवंत राहावेत हा उद्देश लक्षात. मी एकदा विनय सहस्त्रबुद्धेंना बोलवलं होतं समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर, आणि प्रास्ताविक करताना नाव घेऊन त्यांना असं म्हणालो होतं की तुमच्याकडून एक अपेक्षा आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यावं असं की मागच्या 4-5 इलेक्शन मध्ये तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये समान नागरी कायदा झाला पाहिजे असं मॅनिफेस्टोत लिहिताय, आणि त्याला आता 25 वर्ष होत आली. 5 इलेक्शन म्हणजे 20 वर्ष तर झालीच. पण तुम्हाला 20 वर्षामध्ये समान नागरी कायद्याचा साधा छोटा ड्राफ्ट पण नाही करावासा वाटला. तुम्ही तो ड्राफ्ट पण करून कधी दिला नाही. मग तुम्ही त्या मागणीबद्दल गंभीर आहात की नाही?
म्हणजे जी मागणी सतत 5 इलेक्शन मॅनिफेस्टो मध्ये घ्यावीशी वाटते त्याचं काहीच तुमच्या हातात नाहीये ड्राफ्ट वगैरे, मग तुम्ही केवळ कोणाला तरी लक्ष करायला ही मागणी लागता का, याचं उत्तर तुम्ही द्यावं असं त्यांनी दिलं नाही. पण आम्ही त्याचं अध्यक्षपद जहीर अली म्हणून मुंबईचे एक पुरोगामी कार्यकर्ते त्यांना दिलं होतं. त्यांनी मग अध्यक्ष भाषणात विनय सहस्त्रबुद्धेला ज्या विचारलं की तुमच्याकडून ही अपेक्षा होती. पण हे सत्य शोधनाची जी प्रक्रिया आहे असे 100 विषय आज आपल्या समोर आहेत. कारण एक अत्यंत व्यापक षडयंत्र आखले गेले की सगळ्या संविधानिक मूल्यांना त्याचं खच्चीकरण करायचं. आज मला सांगा की सेक्युलरिझमचा जो डिस्कोर्स आहे, सेक्युलरिझमची जी चर्चा आहे, या चर्चेमध्ये ही चर्चा पुढे जातच नाहीये. याचं कारण समोरच्या शत्रू छावणीनं ही सगळी चर्चा केवळ मुसलमानांच्या भोवती आणून ठेवली आहे. तुम्ही सेक्युलरिझम बद्दल काही बोला, मग त्यांचं कसं, तुम्ही काही बोला सेक्युलरिझम बद्दल, मग त्यांना तुम्ही सांगता, मग त्यांचं असं. मी कॉलेजेसमध्ये जाऊन सांगतो, अरे बाबांनो, या देशामध्ये फक्त एकाच धर्माचे लोक जरी असते ना तरी सुद्धा सेक्युलरिझमची या समाजाला गरज आहे. कारण सेक्युलरिझमचा अर्थ असा आहे की धर्म म्हणजे राज्य व्यवस्था ज्या काळात अस्तित्वात नव्हती, 500 वर्षापूर्वी असं म्हणू आपण, राज्य व्यवस्था अस्तित्वात जेव्हा नव्हती त्या काळामध्ये धर्म आध्यात्मिक जीवनाचं मार्गदर्शनही करत होता आणि सार्वजनिक जीवनाचं नियमन पण करत होता. धर्म दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत होता. आता राज्य व्यवस्था अस्तित्वात आली, आता संविधान अस्तित्वात आले आणि त्या संविधानानं धर्माला सार्वजनिक जीवनाच्या नियमनाच्या जबाबदारीतून मुक्त केले. आता ती जबाबदारी धर्माची राहिलेली नाही, हे सांगणं म्हणजे सेक्युलरिझम आहे. आणि म्हणून धर्म माझा एकेकाळी काही जरी सांगत असला तरी जे मुद्दे आध्यात्मिक नाहीत अशा प्रत्येक मुद्द्याच्या बाबतीमध्ये त्यावेळेला धर्म काय म्हणत होता याच्यापेक्षा आज संविधान काय म्हणते हे स्वीकारणारा जो माणूस आहे तो दररोज देवळात जरी जात असला तरी तो सेक्युलर आहे. लक्षात, देवळात जाणारा माणूसही सेक्युलर असू शकतो. भारताच्या संविधानातलं जे 25वा कलम आहे, मी त्याच्यावर तासभर बोलतो महाविद्यालयात, की ते असं सांगतंय की मशिदीत जाऊन नमाज पढणारा माणूसही सेक्युलर असू शकतो, देवळात जाऊन पाया पडणारा माणूसही सेक्युलर असू शकतो. फक्त त्यांनी 2 गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट की जसं तुला उपासनेचा अधिकार संविधानाने दिलाय तसा तो इतरांना पण दिलाय. तुझ्यापेक्षा इतरांची जी वेगळी श्रद्धा असेल त्या वेगळ्या श्रद्धेचा तू आदर केला पाहिजेस. ही पहिली अट आहे 25व्या कलमाची. आणि दुसरी अट आहे की राज्य व्यवस्था अस्तित्वात नसतानाच्या काळात तुझा धर्म अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असेल पण त्याच्यातल्या सार्वजनिक जीवनाच्या नियमनाच्या जबाबदारीतून धर्माला आता संविधानानं मुक्त केले. म्हणून त्या काळातल्या ज्या सार्वजनिक जीवनाबद्दलच्या प्रथा परंपरा असतील त्याची चिकित्सा होईल आणि संविधानाच्या आधारावर कायदा बनेल. तू ते स्वीकारलं पाहिजे. मग हे तू स्वीकारत असशील तर तू वैयक्तिक जीवनामध्ये हात जोडत असशील, नमाज पढत असशील तरी तू सेक्युलर. हे सगळं पण हा डिस्कोर्स होतच नाहीये. डिस्कोर्स सगळ्या मुसलमानांच्या भोवती आणून ठेवलेला आहे सेक्युलरिझमचा आज त्यांनी. त्याच्यामुळे एक अत्यंत व्यापक षडयंत्र आखले गेलेले की थेट विरोध न करता संविधानिक मूल्यांचं खच्चीकरण कसं होईल. संविधानिक मूल्य आणि सत्यशोधक मूल्य याच्यामध्ये द्वैत नाही, याच्यामध्ये फरक नाही. आणि त्याच्यामुळे सत्यशोधक विचार आणि संविधानाच्या विचारांची सांगड घालून आपल्याला संविधानिक मूल्यांना अधिक बळकटी कशी येईल. आणि हे करत असताना सामान्य माणसाच्या जीवनामधल्या ज्या सांस्कृतिक परंपरा आहेत या सांस्कृतिक परंपरा अधिक विवेकी पद्धतीनं पुढे कशा घेऊन जाता येतील याच्यासाठी त्या समाजाबरोबर राहून त्या समाजाबरोबर न तुटता नवे मी त्याचं नावच दिलं की नवे विवेकी सांस्कृतिक पर्याय. याच्यात नवे म्हणजे मी वापरायला शकते पण नवं खरं काहीच नाही. त्याची पायाभरणी तात्यांनीच केलेली आहे, म्हणजे महात्मा फुल्यांनीच केलेली आहे. फक्त आजच्या काळाशी सुसंगत अशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल. पण एक नक्की आहे की हा समाज आज भ्रमित झालेला आहे. बहुजनच स्वतः बहुजनांचे शत्रू झालेले आहेत. बहुजनांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या सगळ्या भूमिकांच्या सोबत बहुजनच पुढे सरकत आहेत. या सगळ्या भ्रमित झालेल्या अवस्थेतून सुद्धा समाज आज ना उद्या बाहेर पडेल. कारण शेवटी आपली भूमिका ही सत्याची भूमिका आहे. आपली भूमिका ही निरंतर सत्य शोधनाची भूमिका आहे. आणि या सत्य शोधनाच्या भूमिकेमधून आपण जर हा अप्रोच घेऊन गेलो समाजापर्यंत की आम्ही केवळ निषेध करत बसणारी माणसं नाहीये, आम्ही केवळ ह्याला त्याला विरोध करत बसणारी माणसं नाहीये,
तर हा जो विचार आहे तो आपला सगळ्यांचा जो विचार आहे, हा विचार सामूहिकरित्या आनंदाच्या गावाला रस्ता दाखवणारा विचार आहे. आपण जर एकत्र आलो, आपण जर सत्य शोधनाचा मार्ग पकडला, तर आपण सामूहिकरित्या सुखी होऊ शकतो. सामूहिकरित्या आपल्याला आनंदाच्या गावाचा रस्ता सापडू शकतो. मला असं वाटतं की लोकांची या चळवळीकडे बघण्याची नजर बदलेल, भूमिका बदलेल आणि ते आपल्या पाठीशी येतील. हे वाक्य पण मी नाही वापरणार, कारण त्यांनी आपल्या पाठीशी यावर ही अप्रोच पण चुकीचं आहे. तर आपण सगळे मिळून ती वाटचाल करूया, आनंदाच्या गावाचा मार्ग पकडूया. खूप खूप धन्यवाद.